नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। निष्ठेच्या कितीही अणभाका दिल्या तरी आपले काही खरे नाही ही भावना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांना अस्वस्थ करत आहे। त्यामुळेच वेळेवर धावपळ करण्याऐवजी आतापासूनच सुरक्षित आसरा शोधलेला बरा असा सोयीस्कर विचार करत दुसऱ्या तिसऱ्या फळीतील अनेक नेते पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत। काहींनी तसा निर्णय देखील घेतला आहे। नाशिकचे सेनेचे लढवय्ये नेते सुधाकर बडगुजर वेगळा विचार करत होतेच, ते थांबणार नाही हे लक्षात आल्यावर पक्षानेच त्यांना निलंबित केले। तिकडे सांगलीचे चंद्रहार पाटीलही शिंदे सेनेत सामील होण्याची तयारी करतायत। मुंबईतील अर्धे नगरसेवक शिंदेंकडे गेले आहेत। उर्वरित लोकांना टिकवून ठेवणे उद्धव सेनेला जड जात आहे। अशा परिस्थितीत आपली बाजू भक्कम आहे। या निवडणुकीत आपल्याला यश येईल हा आत्मविश्वास आपल्या नेत्यांमध्ये निर्माण व्हावा, कार्यकर्त्यांना तसे वाटावे, यासाठी राज ठाकरेंची मनसे आपल्यासोबत येईल असे संदेश उद्धव गटाकडून वारंवार दिले जात आहेत। राज ठाकरे उद्धव सेनेसोबत आले तर नक्कीच मुंबईत तरी त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात। आणि सध्याच्या परिस्थितीत उद्धव सेनेला जितकी राज ठाकरेंची गरज आहे तितकी राज ठाकरेंना नाही। राज ठाकरेंसाठी भाजप, शिंदे सेना असे काही पर्याय उपलब्ध आहेत, शिवाय गमावण्यासारखे राज ठाकरेंकडे काहीच नाही। त्यामुळे उद्धव गटाकडून वारंवार संकेत मिळूनही राज ठाकरेंनी अद्यापही आपले पत्ते खोलले नाही। आता तर आदित्य ठाकरेंनीही राज ठाकरेंना साथ घातली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी मनसेला सोबत घेणे आपल्याला आवडेल असं विधान त्यांनी केलंय। या संभाव्य युती आणि आघाडीचे काय होते यावरही पुढच्या अनेक घडामोडी अवलंबून आहेत। हे दोघे बंधू एकत्र आले नाही तर उद्धव सेनेत मोठी पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।